यहाँ पे अपने महाराष्ट्र स्टेट का कुछ इंफॉर्मेशन आपसे शेयर करने वाले हैं जी। और कल्चरल प्रोग्राम भी अगर टाइम मिलता है तो हम करेंगे, अगर नहीं होता है तो सर से परमिशन लेके कल या परसों जैसा वक्त मिलेगा हम फिर से इसको दोहराएंगे जी। ठीक है। तो चलिए आज हम हमारे महाराष्ट्र राज्य की संस्कृति के बारे में कुछ जान लें। ये मैप हम यहाँ पे देख रहे हैं जिसमें 36 डिस्ट्रिक्ट्स है और जिसकी कैपिटल हमारे इंडिया की जो इकोनॉमी कैपिटल है मुंबई, आमची मुंबई वो है। ये कुछ पोशाक है जो हम हमारे महाराष्ट्र में टिपिकली जो देहातों में जो लोग बसे हुए वो ऐसे पहराव परिधान करते हैं, जिसमें एक धोती होती है, एक बड़ा वाला कुर्ता होता है और ऊपर एक सफेद टोपी होती है जिसे हमारे महाराष्ट्र में गांधी टोपी के नाम से जाना जाता है। एक्चुअली गांधी जी तो टोपी पहनते नहीं थे, बट वो जो खादी का उन्होंने ये करा था ना कि खादी का शुरुआत करो, खादी पहनो, तो ये खादी से पहले हमारे यहाँ बनती थी। अभी तो बाकी सारे मटेरियल्स में बनती है, तो वही टाइम से इस टोपी को गांधी टोपी कहते हैं हमारे यहाँ। तो शुरुआत करते हैं महाराष्ट्र के कुछ पॉइंट्स है। तो ये महाराष्ट्र जो है वो हमारा 3rd लार्जेस्ट स्टेट है बाय एरिया एंड इन फर्स्ट में 1960 गुजरात और महाराष्ट्र दोनों का डिवाइडेशन हुआ था। पहले तो मुंबई प्रांत होता था ब्रिटिशों के राज में आफ्टर इंडिपेंडेंस, इसीलिए दिल्ली में गुजरात के लोग महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती में बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को। आणि त्यानं विडा उचलला, नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सैताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। कौतिक झालं दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत। घोड दाटालाही बघे, अंगीत हातीच पळ, पाहणारा खक चळचळ। वाटे फेडेल त्याला शिर्डी, जेथील खानाची सेना निघाली, गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण कोण रोखणार हे वाद? आता शिवबाचं काय खरं नाही। इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the line of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार। महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे। काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आपल्याच स्थळी निघून जाऊ। काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे। रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे।
या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा द्योच्छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत येईल. अशा वाघिणीचा द्योच्छावा. जनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी द्यावा, लेकीचा भांडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्याची नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची. काय राज जीवा महाल आल्यात. करील काय कल्पना युक्तीची. या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय? पंतांकडून निरोप झाला, म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होतं दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा शामियान्यात खान डौल पेडुले सय्यद बांडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी वो खून नजारा गहिरी जिरहाली खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानानं अभिमान मान्या कटोरीचा वार केला. खानाचा वार फुटला गेला. खान येरवाडला. इतक्यात महाराजाला पोटामध्ये विश्वास केला. वाघेनं खासचा मारा केला.
वा